नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की कवितेचा शोध घरातले सगळे घेत असतात, पण तिचा कुठे शोध लागत नाही. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर कथेला सुरुवात करूया. रिनी समरसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायची. डॉक्टर स्वतः वेळोवेळी चेकअपसाठी यायचे. रिनीची सेवा आणि काळजी यामुळे समर खूप सुधारला होता. तो काठीच्या साह्याने चालायला लागला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णासारखे बाजूला पडू दिले नव्हते. तो नेहमी सर्वांच्या मध्ये बसायचा. आई, रिनी आणि बाकी सगळे त्याच्याशी बोलत असायचे. त्यामुळे हळूहळू तोही बोलू लागला. आज सकाळीच त्याने रिनी आणि तन्मयला आवाज दिला. घरातील सर्वजण हे पाहून उत्साहात होते, कारण तो आज महिनाभरानंतर बोलला होता. आईने खुश होऊन खीर बनवली, जी समरला खूप आवडायची. सगळे खूप वेळेस अंगणात बसायचे. त्यावेळी बसले होते. रिनीच्या मोबाईलवर विवानचा कॉल आला होता. सगळे रिनीकडे पाहू लागले. रिनी जरा दचकली. तेव्हा समरने तिला हातवारे करून सांगितले, बाजूला जा आणि बोल. तिला होकार मिळताच रिनी आत गेली आणि त्याचा कॉल रिसीव्ह केला. हॅलो, हा विवान. हाय रिनी, काय चाललंय? पूर्वीपेक्षा सगळं चांगलं चाललंय. बाबा चालायला आणि बोलायला लागले आहेत. गुड. मग आता काय विचार केलायस? अजून पूर्णपणे सेल्फ डिपेंड नाहीयेत ते, पण ठीक आहे. बघ कशी काय इम्प्रूव्हमेंट होते ते, आणि मग मला सांग, इव्हान म्हणाला. तिथे यायला अजून थोडा वेळ लागेल, रिनी म्हणाली. एकदा येऊन फॉर्मॅलिटीज तरी पूर्ण कर. तू 1-2 दिवसासाठी तरी येऊ शकतेस, हे देखील इम्पॉर्टंट आहे, विवान म्हणाला. रिनीने काहीच उत्तर दिले नाही, कारण ती तिच्या विचारात हरवली होती. तिचे बोलणे ऐकून विवान पुढे म्हणाला, ठीक आहे, बरं, मी तुला सांगण्यासाठी कॉल केला होता की मी काही दिवसांसाठी हेल्थ कॅम्पसाठी जातोय. मग तू पण इथे येशील का? रिनी म्हणाली. माझ्यासोबत पूर्ण टीम आहे, मी सांगू शकत नाही. मी प्रयत्न करेन. बरं, माझं मेन काम त्या गावामध्ये जायचं आहे आणि जिथे आरोग्याच्या फॅसिलिटीज नाही आहेत, म्हणून त्या क्षेत्रांना आधी कव्हर करावे लागेल. ग्रामीण भागात जाऊन त्यांना आरोग्यविषयक जागृत करणं, स्वच्छतेबद्दल जागृती करणे, हे सगळं काम आहे. आणि तिथे हेल्थ कॅम्प आयोजित केले जातील, विवान म्हणाला. ओ मस्त. तुझं ऐकून मला या सगळ्यामध्ये सामील व्हायला मिळालं पाहिजे होतं. तुझं बोलणं खूप इंटरेस्टिंग साऊंड करते, रिनी म्हणाली. हो, तू आधी ड्युटी ते जॉईन कर. विवानचे बोलणे ऐकून रिनीचा उत्साह थंडावला. ठीक आहे, मी आता फोन ठेवते, मग मी तुझ्याशी बोलते. टेक केअर, रिनी म्हणाली. यू टू, असं म्हणत विवानने फोन कट केला. फोन कट होऊनही रिनी गोंधळलेल्या मनस्थितीत खोलीत उभी होती. तेवढ्यात समरने मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. हा? ती घाबरून मागे वळून म्हणाली, बाबा, तुम्ही स्वतः का आलात? मला बोलवायचं होतं ना. समर अडखळत म्हणाला, ठीक आहे, तू जा, माझी काळजी करू नकोस. पण बाबा, रिनी काही बोलायच्या आधीच समरने तिला गप्प होण्याचा इशारा केला. ठीक आहे बाबा, मी 1-2 दिवसात परत येईन, रिनी म्हणाली. गुड. समर तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. मग जानकीताई खीर घेऊन खोलीत आल्या. समर घे, मुला ही खीर खा. खीर पाहून समरने ती खाण्यास नकार दिला.
थोडी खा, मी खास तुझ्यासाठी बनवली आहे बेटा, जानकीताई म्हणाल्या. मन नाहीये, कविता येईल मग बनव, समरने प्रयत्न करून सगळं म्हणाला. समर, मलाही कविताची खूप आठवण येते, पण तुला पूर्वीसारखं निरोगी होताना पाहणे माझ्यासाठी कमी आनंदी नाहीये. तुझ्यामुळे घरातही सगळं नॉर्मल होईल, जानकीताई म्हणाल्या. मग रिनीनेही समजावलं. हो बाबा, तुम्ही खाल्लीत तर सगळे खुश होऊन खातील. किती दिवस अशा टेन्शनमध्ये राहायचं. दोघांचे बोलणे ऐकून समरने खीरचा कप हातात घेतला. सर्वांनी मिळून खीर खाल्ली. विवान त्याच्या टीमसोबत दौऱ्यावर गेला होता आणि गावोगावी जाऊन आरोग्य शिबिर लावू लागला. रिनीने विवानला कॉल केला. हॅलो विवान, मी इकडे आले आहे. ओ ग्रेट, अचानक कसा प्लॅन केलास? बाबांमध्ये आता सुधारणा झाली आहे, म्हणूनच त्यांनीच मला जायला सांगितलं. मग तुझं काम झालं का? नाही, मी आत्ता करेन आणि 1-2 दिवसांनी परत जाईन. गुड, तू कुठे आहेस? मी तर आता ट्रॅव्हल करतोय, विवान म्हणाला. ठीक आहे, मग मी नंतर बोलते, रिनी म्हणाली. समरही त्याच्या कामावर जाऊ लागला. कविताला शोधण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. दुसरीकडे विवानच्या टीमने एका गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामस्थांना आरोग्याबाबत जागरूक केले जाऊ लागले. घरोघरी जाऊन त्यांनी लोकांना शिबिरात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. एके दिवशी विवान कॅम्पमध्ये बसला होता. सर्वांना तपासत होता. तेवढ्यात एक माणूस काळजीत दिसत होता. तो विवानच्या टीममधील डॉक्टरकडे काही विनवणी करत होता. विवान त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, काय झालं दादा, मला सांगा. साहेब, जवळच आमचं एक छोटंसं गाव आहे. आमच्या भावाच्या घरात एक जण खूप आजारी आहे. काय झालंय त्यांना? विवानने विचारलं. साहेब, त्यांचा अपघात झालाय. त्यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी देशी उपचार केले. जखमा थोड्या बऱ्या झाल्या, पण त्यासनी सूज येत नाहीये. फक्त जिवंत आहे समजा. अरे, तुम्ही लोक अशा प्रसंगी पण घरगुती इलाज करताय? आधीच डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं होतं, विवान म्हणाला. साहेब, दूरवर एकही इस्पितळ नाहीये. समद्यांना असंच नीट केलं जातं. विवानला त्याचा राग आला, पण त्याने पुढे त्याच्याशी वाद घालणे व्यर्थ मानले. तो म्हणाला, ठीक आहे डॉक्टर प्रसाद, तुम्ही त्यांच्यासोबत जा. मी इथले पेशंट पाहतो. ओके डॉक्टर विवान, असं म्हणत डॉक्टर प्रसाद त्यांची मेडिकल किट घेऊन त्यांच्यासोबत गेला. तो माणूस त्याला मनोहर आणि शैलाच्या घरी घेऊन गेला. डॉक्टरांनी तिथे जाऊन जखमी महिलेची तपासणी सुरू केली. यांची प्रकृती तर खूप गंभीर आहे. हे सगळं कसं झालं? हे ऐकून मनोहर आणि शैला घाबरले. शैलाला मनोहरचा राग येऊ लागला. म्हणत होते तुम्हासनी शहरातील डॉक्टराला बोलवा, पण नाही, तुम्हासनी माझं काय बी ऐकायचं नसतं, शैला रागात म्हणाली. मनोहरही घाबरला. चूक झाली, आजवर असं कधीच झालं नाही. वैजींचं औषध काम करत नाही म्हणून. तेव्हा डॉक्टर प्रसाद म्हणाला, झालंय का यांना? आधी मला सांगा, ज्याने यांची अशी अवस्था झाली आहे. ही एक गंभीर ऍक्सिडेंटल केस आहे असं वाटतंय, डॉक्टर प्रसाद म्हणाला. साहेब, या बाई आम्हाला नदीच्या काठावर पडलेल्या सापडल्या, जखमी होऊन. आम्ही त्यांची चांगली सेवा करीत राहिलो. पहिल्या तर या अजून वाईट अवस्थेत होत्या. मनोहर घाबरत घाबरत सगळं सांगू लागला. ते ऐकून डॉक्टर प्रसाद म्हणाले, प्रकृती अजूनही बरी नाहीये. हो, वरच्या जखम्या थोड्या ठीक आहेत. फक्त 1 मिनिट, लगेच सांगतो तुम्हाला काय करायचंय ते.
त्यानंतर त्याने विवानलाही फोन करून सर्व प्रकार सांगितला. सर्व काही ऐकून विवानने आधी त्याला त्यांची इमर्जन्सी ट्रीटमेंट करायला सांगितली. पण तो बोलत असतानाच कविताच्या ॲक्सिडेंटची घटना त्याच्या मनात आली. त्याचं हृदय आणि मन दोन्ही सांगत होते की ती कविता असू शकते. तो डॉक्टर प्रसादला म्हणाला, जरा 1 मिनिट डॉक्टर, तुम्ही त्या माणसाला विचारता का ही बाई त्याला कधी सापडली? डॉक्टर प्रसादने मनोहरला विचारले, या मॅडम तुम्हाला केव्हा मिळाल्या? हेच 1 महिना 1.5 महिना झाला असेल. मनोहर आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. डॉक्टर प्रसादने त्याचे बोलणे विवानपर्यंत पोहोचवले. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.